जिल्ह्याच्या एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी 55% क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा आहे आणि याचं प्रात्यक्षिक म्हणजे या कार्यक्रमाचे लाभार्थी गेल्या 4 महिन्यामध्ये आपण जवळजवळ 1,68,00,000 लोकांना लाभ दिला आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळजवळ 16 लाख लोकांना आपण लाभ दिला आहे। वेगवेगळ्या योजनांचा लाभ आणि त्याचे लाभार्थी त्याच्यातले काही लाभार्थी प्रातिनिधिक स्वरूपात आज आपल्याबरोबर आहेत आणि या सर्व लाभार्थ्यांना आपलं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपले कलेक्टर, प्रांत, यांच्यातर्फे आपण आज स्वागत करणार आहोत। हे जे लाभार्थी आहेत मी त्यांचं नाव आणि त्यांना मिळालेल्या योजनांचे लाभ सांगतो म्हणजे आपणास पण कळेल की आपण या सगळ्या योजनांचे लाभ घेऊ शकतो। कलेक्टर साहेब मी आपणास विनंती करतो, कलेक्टर साहेब श्री रामचंद्र चंपत कोडणे आहेत, त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे। कल्पना निलेश वैट्टेवार आहेत, त्यांना 60,000 रुपये मध्ये कामगार कल्याणची शिष्यवृत्ती मिळत आहे। कुमारी प्रियांका लीलाधर शिरभाते आहेत, त्यांना माजी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये 2 मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यामुळे 25,000 रुपयाचा लाभ मिळत आहे। त्यानंतर संगीता गंगाधर चौरे आहेत, त्यांना स्वच्छ भारत मिशनमध्ये 12,000 रुपयाचा लाभ मिळत आहे। त्यानंतर मंदा प्रकाश खंडारे आहेत, त्यांना विशेष घटक योजना मध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ याच्यातर्फे 50,000 रुपयाचे प्रमाणपत्र मिळत आहे। त्यानंतर विक्रम सुरेश राठोड जे बुधव गावचे आहेत, त्यांना 2.2 लाख रुपये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ याच्यातर्फे लाभ मिळत आहे। त्यानंतर आपल्यामध्ये चंद्रशेखर बंडुजी घोडदाम आहेत, त्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये 3 लाख रुपये प्रमाणपत्र आज देण्यात आहे। याच्यामध्ये त्यांनी नवीन विहीर आणि जुन्या विहिरीची दुरुस्ती असं केले आहे। त्यानंतर वंशिका मुकेश निवाळे आहेत, त्यांना अंत्योदय अन्न योजनेचे प्रमाणपत्र मिळत आहे। श्री गजानन अभिमान कानडे आहेत, त्यांना नाविन्यपूर्ण दुधाळ गट वाटप मध्ये 2 दुधाळ जनावरांच्या 75% अनुदान म्हणजे 62,000 रुपये मिळत आहे। त्यानंतर आपल्यामध्ये कुमारी नंदिनी अभिषेक भोसले आहेत, जे आदिवासी आश्रमशाळेत ती मुलगी अभ्यास करते, मित्रनाम होत आहे। त्यानंतर आपल्यामध्ये महालक्ष्मी स्वयंसहाय्य महिला बचत गट तर्फे ज्योती गणेश मुजमुले यांना नवज्योती महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रमातर्फे ऑडिओ खराब बंद होता, बंद चालू होता। हाँ फोन करो ना, बंद चालू क्या हुआ? ऑडिओ बंद धनराज मारेगाव यांना विनंती आहे की छोट्या स्टेजवर यावं, तुमचे मित्र तुमची वाट पाहत आहेत। धनराज आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते। आपण सकाळपासून या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आजच्या दारी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले आमदार आदरणीय विखे साहेब, आदरणीय रेड्डीजी, विधान परिषदचे आमदार किरणरावजी सरनाईक, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित लाभार्थी बांधव भगिनी, सन्माननीय मंच, जमलेल्या माझ्या
की महिलांच्या बचत गटावरती मी बोलावं. तुमचा आणि आमचा एकच अजेंडा, एकच ध्येय आहे, महिलांना सक्षम करण्याचं. आणि दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत, राज्यापर्यंत आज या ठिकाणी आपण बघतो 33% आरक्षण हे लोकसभेमध्ये आम्ही महिलांसाठी पास केलेलं आहे. ही आपल्या सगळ्या महिलांसाठी फार सन्मानाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी म्हणते विखे सर की 33% आणि 50% पहिलं महिलांचं आरक्षण, आमचं किती टक्के आरक्षण झालं? 83% एक खराब दिसून राहिली. 83% आरक्षण आपल्याकडे आणि 17% जे उरलेलं आहे ते मी तर 4 रँक लागलेले कॅमेऱ्याची बॅटरीचं आहे ना ते आहे ना. महिलांना जे आरक्षण मिळालं आणि महिला ज्या पद्धतीने त्याचीच पावती म्हणून हजारोच्या संख्येने या ठिकाणी माझ्या माता भगिनी जमलेल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून वाटचाल करत असताना अनेक समस्येला त्यांना सामोरं जावं लागलं. अनेक समस्येमध्ये मात करून महिला या ठिकाणी सक्षमपणाने उभं राहताना आपल्याला दिसत आहे. हमिंग आहे ना, आणि म्हणून त्यांनी चार्जिंगवर लावलाय. उमेद संघटना असेल, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, आमच्या आशा वर्कर असतील, त्या सगळ्या महिला ज्या पद्धतीने संघर्ष करतात, ज्या पद्धतीने काम करतात, ज्या पद्धतीने समाजामध्ये फिरून त्या ठिकाणी समाजामधल्या महिलांना सुद्धा शिक्षित करण्याचं काम करतात, ही एवढी मोठी जबाबदारी या सगळ्या आमच्या माता भगिनींमध्ये आहे. आणि या माता भगिनींना जेव्हा त्या बचत गटामध्ये काम करतात त्यावेळेला त्यांना फक्त मत्स्यसखी आणि बँक सखी म्हणून केवळ मानधन किती मिळते रेड्डी साहेब? ऑडिओ हमिंग तर फक्त 1800 रुपये आणि 2400 चार्जिंगवर लावलं त्यांना अजून पुन्हा 1800 आणि 2400 रुपयावरती काम करणाऱ्या या आमच्या माता भगिनी आहेत. यांनी पहिल्या काळामध्ये एवढ्याच मानधनावरती काम केलं आणि ही गोष्ट मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावरती टाकली आणि मी त्यांना अशा पद्धतीने सांगितलं की साहेब त्या उमेदच्या महिला हजारोच्या लाखोच्या संख्येने आहेत. त्या महिला उमेदच्या आणि बचत गटाच्याच नाही तर या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये 48% वाटा हा आमच्या महिलांचा. मग आमची संख्या पाहता आम्हाला थोडा सन्मान तर मिळाला पाहिजे. आम्ही जे काम करतो त्या कामाचा मोबदला हा सन्मानाच्या रूपाने तर मिळायलाच पाहिजे. अर्थात सगळ्याच महिलांच्या भावनामुळे होऊ शकतील असं तर नाही, पण भविष्यामध्ये यामध्ये पण काही आमदार खासदार भावनामुळेसारख्या होतील. ते आरक्षण मिळाल्यामुळे अनेक महिला अजून त्यांना ती संधी मिळेल. परंतु त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागामध्ये जेव्हा पाहतो, आम्ही ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला आम्ही महिलेची कार्यपद्धती पाहतो, अत्यंत छोट्या भांडवलामध्ये आपला संसार चालवण्याचं काम या माता भगिनी करतात. एक वेळेला मी माझ्या भाषणामध्ये बोलले होते की या महिला बचत कशी करतात. आता तर बँकेमध्ये झाली, परंतु या महिला बचत कशी करतात. तर कोणाचे पैसे साखरेच्या डब्यात असतात, कोणाचे डबे कुठल्या डाळीच्या डब्यामध्ये असतात आणि अशा पद्धतीची बचत आमच्या महिला माता भगिनी करतात. अत्यंत छोट्या बचतीमधून मोठं काम उभं करण्याची ताकद या माता भगिनीमध्ये, या महिलांमध्ये आहे. आणि म्हणून यांच्या हातामध्ये जर कोणी शासनाची, प्रशासनाची असेल तर अत्यंत चांगलं, अत्यंत स्पष्टपणे, अत्यंत प्लॅनिंगली या ठिकाणी आमच्या माता भगिनी सुद्धा काम करू शकतात. हा विश्वास मला या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण बघतो अनेक महिला पदावर आहेत, परंतु कधी कधी आमच्या बोटावर बसलेल्या महिलांच्या ऑडिओ चेक कर ना, हमिंग गाडी ना. आमचे भाऊसाहेब त्या ठिकाणी कामात कामाला दिसतात. पण भविष्यामध्ये माझ्या माता भगिनीला माझं आव्हान आहे की जर तुम्ही त्या पदावरती बसलेले आहात, जर त्या पदावरती खुर्चीत बोलावलेलं मिळाले तर तुमचं काम तुम्हीच केलं पाहिजे आणि तुमचं शासन आणि प्रशासन तुम्हीच चालवलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने माझी माता भगिनी सक्षम झाल्याशिवाय राहणार.
आणि म्हणून अशा अनेक विषय आहेत की जे महिलांवरती आपण बोलू शकतो. आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांच्या मानधनाचा विषय हातामध्ये घेतला. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याला मोठा सल्ला सपोर्ट केला. त्या सरकारने निर्णय घेतला की आता आमच्या महिला 2400 आणि 1800 रुपयात काम करणार नाही, तर आमच्या महिलांचं मानधन 6,000 रुपये या ठिकाणी वाढवण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री आणि सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आज ज्या पद्धतीने आपल्या महिला या ठिकाणी या बचत गटाच्या माध्यमातून काम करत आहेत, तर आता ही शक्ती, ही जी नारी शक्ती आहे ती डायरेक्ट आता मुख्यमंत्री कार्यालयासोबत जोडल्या गेलेली आहे. आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी नारी शक्तीचा झेंडा याहीपेक्षा बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या ठिकाणी आलेल्या माझ्या प्रत्येक महिलेला मी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे, साहेबांच्या डोक्यामध्ये अनेक प्लॅन आहे, मी बघितलं. मला ते बोलले जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा साहेबांनी सांगितलं की महिलांच्या बचत गटाचा निर्माण होणारा उत्पादन त्याच्यासाठी असणारी एखादी व्यापाराची संकुल किंवा त्याचबरोबर त्यांचं मिळून देण्यात आलेलं निधी, त्यांना मिळून देण्यात आलेली बाजारपेठ आणि त्यांना त्या माध्यमातून कसं अजून सक्षम करता येईल या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही प्लॅन करतो. आणि खरं मला सांगायचं झालं तर आपण शिंदे साहेब आहेत, प्रचंड मेहनत या ठिकाणी ते घेत आहे. मी बघितलंय त्यामुळे शिंदे साहेब या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अजून कसं सक्षम करता येईल आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून जास्तीत जास्त महिलांच्या पदामध्ये कसं वाढवता येईल किंवा या राज्य सरकारच्या माध्यमातून आज या महिलांना अजून सक्षम बनाने कसं बनवता येईल या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करत आहे. अमोलजी या ठिकाणी मी सांगू इच्छिते तुम्हाला की ज्या वेळेला आमच्या दिशाच्या बैठकी झाल्या, आमच्या कलेक्टर साहेबांसोबत या पूर्वीच्या किंवा ज्या बैठकीत होता त्यावेळेला ज्या महिलांचे प्रकरणं बँकेकडे प्रलंबित असतात त्या महिलांच्या प्रकरणामध्ये तात्काळ निर्णय घ्यावे अशा सूचना त्या ठिकाणी मी देत असते. मला माहिती नाही की कोणत्या महिला बचत गटांना आपण देतोय निधी किंवा कोणत्या बचत गटाच्या योजना मंजूर होणार आहे, परंतु महिलांचा बचत गट आहे आणि त्या ठिकाणी बँकेने न देता आमच्या महिलांना मदत केली पाहिजे हे धोरण आमचं आहे. भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगते, मशीनचं वाटप असेल, तुमच्या उद्योगाला मदत मिळवण्यासाठीचं त्या ठिकाणी पुढाकार असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये महिलांना पुढाकार घेऊन या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करण्याचं काम राज्य सरकार हातामध्ये घेत आहे. विशेष करून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रयत्नशील आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते आपले मुख्यमंत्री अत्यंत शांत वृत्तीचे आहेत. आपले मुख्यमंत्री हे कार्यशील आहेत, कर्तृत्वशील आहेत, कर्तृत्ववान आहेत आणि त्यांची वृत्ती ही करण्यासारखी आहे. बांधवांनो, मुख्यमंत्र्यांची काम करण्याची वृत्ती तर आहे, पण देण्याचं दातृत्व एवढं मोठं आहे की करण्यासारखी त्यांची वृत्ती आहे. आज आम्ही जेव्हा बघतोय, जेव्हा आम्ही वर्षावर जातो, आमचे सर त्या ठिकाणी वर्षावर आले किंवा आमचे किरण
कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन करून माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावं। माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन करायचा आहे। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लोकाभिमुख मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं शुभागमन या सभास्थळी झालेलं आहे। शासन आपल्या या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं यवतमाळ नगरीत शुभागमन झालेलं आहे। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन करून माननीय मुख्यमंत्र्यांना आगमनाचा आनंद व्यक्त करायचा आहे। माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लोकाभिमुख मुख्यमंत्री शासन आपल्या दारी ही महत्वाकांक्षी योजना ज्यांच्या दूरदृष्टिकोनातून आपण राबवत आहोत। 17 जिल्ह्यांचा प्रवास करून आज 18व्या आपल्या यवतमाळ जिल्ह्यात ही यात्रा पोहोचलेली आहे आणि या यात्रेसाठी आज आपल्याकडे माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित आहेत। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि लोकाभिमुख माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन मंचावर होत आहे। नको सारखे जाणे आता शासन सर्वांना विनंती आहे की आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन करून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आगमनाचा आनंद आपल्याला व्यक्त करायचा आहे। सर्वांना विनंती आहे की आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन करून सर्वांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं यवतमाळ नगरीतील आगमनाप्रित्यर्थ आपला आनंद व्यक्त करायचा आहे। माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लोकाभिमुख मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब सर्वांना विनंती आहे की मोबाईल आपले ऑन करा आणि मोबाईलचा टॉर्च ऑन करून माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आगमनाचा अभिवादन करावं। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी मालार्पण करून अभिवादन करावं अशी त्यांना विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून इथे आदरांजली वाहण्यात येत आहे। माननीय नामदार एकनाथजी शिंदे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते राज्याला राज्यगीत देण्याचं अद्वितीय काम या शासनानं केलं आहे। महाराष्ट्र या वैभवी राज्याचं वैभव शब्दातून साकारण्याचं काम कवी राजा बडे यांनी केलं। त्यांच्याच गरजा महाराष्ट्र या गीताला राज्य शासनानं राज्यगीताचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी दिला। चला याच राज्याचं राज्यगीताचा कार्यक्रमाचा प्रारंभ करूया। सारे अभिमानानं गाऊया राज्यगीत। सर्वांना विनंती करतो की राज्यगीताच्या सन्मानार्थ त्यांनी आपल्या जागी उभं राहावं आणि यवतमाळ जिल्हा पोलीस बँड पथकाला विनंती करतो की त्यांनी राज्यगीत सादर करावं।
धन्यवाद. शासन आपल्या दारी या ऐतिहासिक उपक्रमाद्वारे राज्यावरील कोट्यावधी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ मिळतो आहे. सरकार स्थापनेपासूनच अविरतपणे सर्वसामान्य जनतेची कामे करीत आहे. सरकार गतिमान, अंमलबजावणीही गतिमान हे ब्रीद साकारण्यासाठी शासनाची सातत्याने धडपड सुरू आहे. याचाच परिपाक म्हणून शासन सर्वसामान्य नागरिकांच्या थेट दारात पोहोचण्याचं काम राज्याचे लोकप्रिय लोकाभिमुख मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब करीत आहेत. त्यांच्या लोकाभिमुखतेमुळे थेट जनतेशी संवाद साधण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे ते महाराष्ट्राचे लोकनाथ म्हणून ओळखल्या जात आहेत. त्यांच्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री म्हणून प्रथम आगमनाप्रित्यर्थ यवतमाळकर जनतेच्या वतीनं स्वागत यवतमाळचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री माननीय नामदार संजय राठोड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत करतात यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय राठोड साहेब. शाल, श्रीफळ, पुष्पवृक्ष आणि रोपट देऊन माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे माविम आणि उमेदच्या महिला बचत गटाकडून उत्पादित वस्तू भेट म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी भेट दिल्या जात आहे. शेती आणि माती हाच मुख्य व्यवसाय आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा आहे. आपल्या कल्पक शेतीनं, जिद्दीनं आणि घामानं शेतसेवार फलवणारा शेतकरी हेच या जिल्ह्याचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य. म्हणून बैलगाडी चालविणाऱ्या शेतकऱ्याची प्रतिकृती भेट देण्यात येत आहे. यानंतर माननीय संजय राठोड साहेब मंत्री मृदसंधारण आणि पालकमंत्री जिल्हा यवतमाळ यांचं स्वागत माननीय विभागीय आयुक्त अमरावती हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय भरत गोगावलेजी विधानसभा सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं स्वागत यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर पंकज आशय करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय खासदार भावनाताई गवळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत जिल्हाधिकारी यवतमाळ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विधान परिषदेचे सदस्य माननीय आमदार श्री किरण सरनाईक साहेब यांचं स्वागत माननीय जिल्हाधिकारी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व विधानसभा आणि विधान परिषद सदस्य महोदयांचं आमदारांचं शब्दसुमनानं स्वागत. समाजातील तळागाळातील गोरगरीब, कास्तकार, कामगार, शोषित, पीडित, वंचित, मागास, महिला, वृद्ध आणि दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान आखण्यात आणि राबविण्यात येत आलं आहे. साताऱ्यापासून सुरू झालेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा लोकसंवाद आज आपल्या यवतमाळपर्यंत पोहोचला आहे. तेव्हा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लोकनाथ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी रिमोट कंट्रोलची कळ दाबून या उपक्रमाचा वैज्ञानिक पद्धतीनं प्रारंभ करावा. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सध्या ज्या योजना लोकार्पण होणार आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. मी प्रास्ताविकासाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी माननीय पंकज आशिया सरांना आमंत्रित करते. यवतमाळ जिल्ह्यात आजचे शासन आपल्यादारी कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब, यवतमाळ जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री नामदार श्री संजय राठोड साहेब, खासदार श्रीमती भावना गवळी,
आमदार श्री किरण सरनाईक, आमदार श्री अशोक उईके, आमदार श्री संजीव रेड्डी बोतकुरवार, आमदार श्री संदीप धुर्वे, आमदार श्री इंद्रनील नाईक, प्रभारी विभागीय आयुक्त संजय पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जयजंत नाईक नावरे व उपस्थित मान्यवर, सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत आणि पारदर्शकपणे विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान यवतमाळ जिल्ह्यात 1 एप्रिल 2023 पासून राबवण्यात येत आहे। या अभियानांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला। अभियानाची सुरुवातीपासून आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील 16,21,000 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे। देण्यात आलेल्या लाभाची रक्कम 601 कोटी रुपये इतकी आहे। या अभियानात लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वोच्च शासकीय विभागांनी उत्तम काम केले आहे। या कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 3,47,000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला। आरोग्य विभागाने 2,24,000, कृषी विभागाने 2,55,000, जिल्हा अग्रणी बँकेने 1,45,000, महसूल विभागाने 2,62,000, जिल्हा परिषदेने 1,44,000 लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला। सर्वच विभागांनी जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे काम या कालावधीत केले। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली। जिल्ह्यात या योजनेतून 92,000 शेतकऱ्यांना 670 कोटीची कर्जमाफी करण्यात आली आहे, तर 69,000 शेतकऱ्यांना 262 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात आले आहे। जिल्ह्याला खरीप हंगामासाठी 2,000 कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते। यापैकी 1,952 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे। खरीप हंगामातील जिल्ह्याची पीक कर्ज वाटपाची टक्केवारी 98% इतकी आहे। गेल्या जून-जुलै महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त साठी शासनाने 204 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 807 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे। जलयुक्त शिवार 2 ही योजना नव्याने राबवण्यात येत आहे। जिल्ह्यातील 304 गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे। 390 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। समाजातील सर्वसामान्य घटकांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याचा प्रयत्न शासन आपल्या दारी या अभियानातून जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांची मदतीने करण्यात आला। त्यामुळेच जिल्ह्यात अभियानांतर्गत चांगले काम होऊ शकले। जिल्हा प्रशासन सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, कामकरी, महिला, शेतकरी यांच्या कल्याणासाठी यापुढे देखील काम करत राहील अशी ग्वाही देतो। धन्यवाद। धन्यवाद सर। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 881 कोटी इतक्या रकमेची यवतमाळ जिल्ह्यासाठी तरतूद केलेली आहे आणि अनेक इमारतींचं भूमिपूजन आणि लोकार्पण सुद्धा इथे करण्यात येत आहे। कृपया व्हिडिओ क्लिप दाखवावी। सरांनी रिमोटनी हे लोकार्पण करावं। यानंतर माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक डॉक्टर अमोल शिंदे हा कार्यक्रम लाभार्थ्यांचा आहे आणि आपण विविध योजनांचे लाभार्थी त्यांना इथं आता आपण बोलवणार आहोत। याच्यामध्ये श्री गुलाब किसन कासरकर ज्याला आदिम आवास योजना याच्या अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे 1,20,000 रुपयांचं प्रमाणपत्र आज देण्यात येत आहे। त्याला घरकुलाची चावी देण्यात येत आहे। याच्यानंतर श्री रामचंद्र पाडणे यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्फे 42,700 रुपयाचं मानधन प्रमाणपत्र देण्यात येत आहे। त्यानंतर कल्याण निलेश बट्टेवार यांना 60,000 रुपयाचे नोंदणीकृत बांधकाम कामगार शिष्यवृत्ती देण्यात येत आहे। पहिल्या 2 पाल्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमात रुपये 60,000 एवढी रक्कम त्यांना आज त्याचं प्रमाणपत्र देण्यात येत आहे। त्यानंतर कुमारी प्रियांशी लीलाधर शिरभाते माजी कन्या भाग्यश्री यांनी 2 मुलींनंतर अपत्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यामुळे यांना 25,000 रुपयाचं धनादेश आणि प्रमाणपत्र देण्यात येत आहे।
माझी कन्या भाग्यश्री योजना, यानंतर सौ संगीता गंगाधर कोहरे यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12,000 रुपये जिल्हा परिषद यवतमाळ लाभार्थी बँकेच्या खात्यात जमा केले आहे. त्याचे प्रमाणपत्र आणि धनादेश देण्यात येत आहे. त्यानंतर मंदा प्रकाश खंडारे यांना विशेष घटक योजनेमध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे विशेष घटक योजनातर्फे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यांना 50,000 रुपयाचा लाभ या योजनेअंतर्गत मिळालेला आहे. त्यानंतर विक्रम सुरेश राठोड याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत 2.2 लक्ष रुपयाचं मानधन आणि प्रमाणपत्र आज इथे देण्यात येत आहे. त्यानंतर श्री चंद्रशेखर बंडूजी घोडाम यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना याच्या अंतर्गत नवीन विहिरीसाठी 3.1 लक्ष रुपयाचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यानंतर वंशिका मुकेश नेवारे यांना अंत्योदय अन्न योजनेचे प्रमाणपत्र इथं देण्यात येत आहे. त्यानंतर गजानन अभिमान कानडे यांना नाविन्यपूर्ण दुधाळ गट वाटप याच्यामध्ये 62,880 रुपयाचं मानधन प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यानंतर नंदिनी आबुशेफ घोसले यांना सायकल 5,000 रुपयाची सायकल आज मिळालेली आहे आणि त्यांनी ती घरी जाणार आहे. किरण मोरे यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ मागास विकास महामंडळ याला इलेक्ट्रॉनिक दुकान धनादेश मिळत आहे. त्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे याचा धनादेश देण्यात येत आहे. त्यानंतर महालक्ष्मी स्वयंसहाय्य महिला बचत गट तर्फे श्रीमती ज्योती गणेशराव मुळजुले यांना नवज्योती महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रमातर्फे 9 लाख रुपयाचा धनादेश देण्यात येत आहे. त्यानंतर 9 लाख रुपयाचा धनादेश व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यानंतर प्रतीक रवी कळसे यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत त्यांनी बायोफ्लॉक्स आणि मत्स्य संपदेचं खूप सुंदर असं उद्योग निर्माण केलेला आहे. तर त्यांना 3,75,000 रुपयाचा धनादेश आणि प्रमाणपत्र देण्यात येत आहे. राजेश जाधव यांनी खूप सुंदर असं महाराष्ट्र औद्योगिक समूह विकास योजनेतर्फे जवळजवळ 250 महिलांना सामूहिक सुविधा केंद्र सुरू केलं आणि 65 लाख 77 जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या 65,77,00,000 रुपये यांना देण्यात येत आहेत आणि याच्यातर्फे 250 महिलांना त्यांनी उद्योग निर्मिती करून दिलेली आहे. त्याच्यानंतर श्री चंदू सूर्यभान परचाके यांना 5 लाख रुपयाचे हॉटेल धाबा सुरू करण्याला धनादेश देण्यात येत आहे. ऋषिकेश नामदेव ओमटे यांना राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सोयाबीनसाठी 5 लाख रुपयाचे मळणी यंत्र. त्यानंतर मुरलीधर मधुकर भगत यांना 1.7 हेक्टर एवढी शेत जमीन देण्यात येत आहे. हे मजूर होते आणि यांना आज शेत जमीन मिळालेली आहे प्रथमतःच. याच्यानंतर साहेब 1966 सालापासून वंचित असलेले श्री सुभाष धनाजी राठोड यांना आज महास्वामित्व योजनेअंतर्गत प्रमाणपत्र मिळत आहे. त्यानंतर विशाखा संजय आडे हिला टॅब दिलेला आहे. त्यानंतर श्रीमती उषा पुंडलिक हिरवळे यांनाही थेट कर्ज योजनांचा लाभ दिलेला आहे. रियाज युनिस शहाला मदत कर्ज योजनेअंतर्गत धनादेश देण्यात येत आहे. वैष्णवी शिवचरण जाधव हिला सायकल देण्यात येत आहे. अशोक बापूराव मेश्राम यांना महाराष्ट्र कृषी ऊर्जा अभियान योजनेअंतर्गत कुसुम घटक योजनेअंतर्गत 3 HP पंप मिळत आहे. आणि लक्ष्मीकांत रामेश्वर भांबे यांना PMEGP थ्रू पापड उद्योग केंद्रासाठी हे मिळत आहे. त्यानंतर इथं जो उद्योग रोजगार मेळावा केला गेला त्याच्यामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार योजनेअंतर्गत अर्जुन आनंद राठोड आणि पंकज ज्ञानेश्वर जाधव या दोघांना इथं नोकरी मिळाली. आज इथं खूप सुंदर एक रोजगार मेळावा केला गेला तर त्यांना त्याच्या नोकरीचं प्रमाणपत्र देण्यात येत आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज, पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब आणि सर्व
थोर समाज सुधारक यांना अभिवादन करून आजच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित यवतमाळ वाशिमच्या खासदार सन्माननीय भावनाताई गवळी, आज या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्माननीय आमदार भरतजी गोगावले साहेब, माजी मंत्री आमदार प्राचार्य डॉक्टर अशोकरावजी उईके साहेब, माननीय आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार साहेब, माननीय आमदार डॉक्टर संदीप धुर्वे साहेब, माननीय आमदार किरणजी सरनाईक साहेब आणि माननीय आमदार इंद्रजिलजी नाईक साहेब, या व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग आणि उपस्थित सर्व समोर सन्माननीय मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं मी मनस्वी स्वागत करतो। तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्यगण, पत्रकार बांधव, सर्व लाभार्थी बंधू आणि भगिनी आणि पदाधिकाऱ्यांचं सुद्धा या सर्वांचं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून स्वागत करतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं शासन हे सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे शासन आहे। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रत्यक्षात फायदा तळागाळातील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रूपामध्ये देण्याकरिता आहे आणि या माध्यमातून आतापर्यंत राज्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आलेला आहे। आदरणीय जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आले। बंधूंनो, आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगणार आहे की शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी राज्याची धुरा हातात घेतली तर अनेक असे क्रांतिकारक निर्णय माननीय शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत। आपल्या सर्वांना माहित आहे की यवतमाळ जिल्हा हा शेती करणाऱ्यांचा जिल्हा आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव या जिल्ह्यामध्ये आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, बंधूंनो, शेती पिकाचे नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी आपण पीक विमा योजना राबवत होतो आणि यापूर्वी शेतकरी ह्या पीक विम्याचा हप्ता स्वतः पैसे खर्च करून त्या ठिकाणी भरत होता। परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी हा एक क्रांतिकारी निर्णय घेतला की 1 रुपयामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना यानंतर पीक विमा त्याला काढता येईल। हा धाडसी निर्णय बंधूंनो घेण्याची क्षमता सन्माननीय शिंदे साहेबांमध्ये आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सन्मान, नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि याची घोषणा झाल्यानंतर बंधूंनो 26 तारखेपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरू झाले। अनेक असे आज जिल्ह्यामध्ये शेतकरी असतील, हात वर करून सांगा किती लोकांच्या खात्यामध्ये पैसे आले। बंधूंनो, हा क्रांतिकारी निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला
आपली अर्थव्यवस्था ही शेतीच्या आधारित आहे, परंतु सिंचनाशिवाय शेती समृद्ध होत नाही। ही बाब लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी बंधूंनो बंद झालेली जलयुक्त शिवार 2 ही योजना राज्यामध्ये सुरू करण्याची घोषणा केली आणि आता मोठ्या प्रमाणात या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जलयुक्तची कामं होणार आहेत। एवढंच नाही बंधूंनो, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई असेल, अतिवृष्टीची मदत दुप्पट देण्याचं असेल, क्षेत्रफळ मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात निर्णय असेल, जुन्या कर्जमुक्तीच्या योजनेचे पैसे सुद्धा माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिले। प्रोत्साहनपर आमचे जे काही राहिलेले शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान, हा सुद्धा फक्त पूर्वी घोषणा झाली होती, परंतु ही सुद्धा खऱ्या अर्थानं पैसे देण्याच्या संदर्भात जबाबदारी शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी बंधूंनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत। मागे सुद्धा अतिवृष्टी झाली, यवतमाळ जिल्ह्यात भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी 200 कोटीची मदत देण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ठरवलं आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी 200 कोटीचा GR शासन निर्णय या ठिकाणी केला। बंधूंनो, शेतकऱ्यासमोर अनेक अडचणी राज्यामध्ये, मग कांदा उत्पादक असेल, मधल्या काळामध्ये गोंगलगाय आली होती त्याला मदत असेल, त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामीण भागातल्या महिला माता भगिनी या ठिकाणी आहेत। ग्रामीण भागाच्या कुटुंबाचा कणा म्हणून जर कोणी असेल तर ह्या आमच्या उपस्थित असलेल्या माता भगिनी आहेत आणि आज माता भगिनींसाठी सुद्धा वेगवेगळे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत। उदाहरणार्थ बचत गटाला खेळते भांडवलाची मर्यादा 15,000 वरून 30,000 एवढे करण्याचा निर्णय असेल, गाव पातळीवर काम करणाऱ्या आमच्या गटप्रवर्तक भगिनीला मानधनात दुपटीने वाढ करून देण्याच्या संदर्भात निर्णय असेल, अंगणवाडी सेविकेच्या मानधनामध्ये सुद्धा जवळपास 8,000 वरून 10,000 रुपये मानधन वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी निर्णय घेतला। आमच्या माता भगिनींसाठी महिलांकरिता STच्या सर्व प्रकारच्या तिकिटामध्ये 50% सवलत देण्याच्या संदर्भात सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी निर्णय घेतला। आताच आपण पाहिलं की एक महिला या ठिकाणी आली, तिला 2 मुली होत्या। माननीय शिंदे साहेब या राज्यातल्या प्रत्येक समाजासाठी, समाजातल्या असलेल्या घटकासाठी ते विचार करत असतात आणि शासनाकडून कशा पद्धतीनं निर्णय घेऊन त्यांच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी नेता येईल याचा विचार ते नेहमी करत असतात। आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लेक लाडकी योजनेमध्ये सुद्धा मुलीच्या खात्यामध्ये पैसे करण्याच्या संदर्भामध्ये, पैसे जमा करण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये रुपये 5 लाखापर्यंत तात्काळ मदत करण्याच्या संदर्भामध्ये बंधूंनो या ठिकाणी निर्णय घेतला। आज आपल्या सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री सहायता निधी, ही मुख्यमंत्री सहायता निधी याच्यापूर्वी आम्ही कधी पाहिली नव्हती। सर्व सन्माननीय आमदार या ठिकाणी आहेत, परंतु आज मी या ठिकाणी गर्वानं सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांकडे जे जे लोक मला निवेदन देतात, मुख्यमंत्री सहायता निधीमधून आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत, आज संजय राठोडच्या माध्यमातून साहेब आपण 1 कोटी रुपये या ठिकाणी मी दिलेल्या पत्रावर आपण मंजूर केलेले आहेत। खऱ्या अर्थानं निराधार अनुदान वाटप करण्याच्या संदर्भात निराधाराच्या 500 रुपये वाढवण्याच्या संदर्भात साहेबांनी निर्णय घेतला। मी या ठिकाणी साहेबांना सांगणार आहे की साहेब आपण सर्व क्रांतिकारी निर्णय यापुढे या राज्यासाठी घेतले, राज्यातल्या लोकांसाठी घेतले, परंतु आमचा यवतमाळ जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये खऱ्या अर्थानं शैक्षणिक दृष्ट्या प्रवाहापासून खूप दूर आहे। यासाठी विशेष बाब म्हणून आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, नगर परिषदेच्या शाळेसाठी खऱ्या अर्थानं जे मुलं त्या ठिकाणी शिकतात ते बहुजनांचे मुलं, मागासवर्गीयांचे मुलं, गोरगरीब कष्टकऱ्यांचे मुलं, शेतकऱ्यांचे, मजुरांचे मुलं शिकतात आणि या सर्व शाळेचं खऱ्या अर्थानं या शाळा मॉडेल शाळा झाल्या पाहिजे ही मागणी आज मी आपल्याकडे करणार आहे। याच्यासाठी आपण भरीव तरतूद आमच्या जिल्ह्यासाठी करून द्या अशी माझी आपल्याला विनंती आहे साहेब।
साहेब, यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिक्षकाची रिक्त पदे संख्या खूप आहेत. आज मी आपल्याला विनंती करणार आहे साहेब की ही भरती होईल तेव्हा होईल, परंतु या ठिकाणी मुलांचं नुकसान होऊ नये, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर आम्हाला स्थानिक पातळीवर शिक्षक भरण्याची सुद्धा परवानगी आपल्याकडून पाहिजे साहेब. यवतमाळ जिल्हा वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे साहेब, त्यामुळे वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याकरता आमच्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे वन्य प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यासाठी साहेब मागेन त्या शेतकऱ्याला सोलर झटका मशीन करिता आपण निधी उपलब्ध करून द्या साहेब, आणि आज ती घोषणा साहेब आपण या ठिकाणी करा अशी आमची विनंती आहे साहेब. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रगतीपथावरील सिंचन प्रकल्प आमचे हे पूर्ण करण्यासाठी साहेब त्याच्यासाठी सुद्धा आपण मधल्या काळामध्ये मीटिंग घेतली होती. ते मीटिंगच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं साहेब आम्हाला तो भरीव निधी या ठिकाणी आवश्यकता आहे. सिंचनासोबत वीज पुरवठा सुद्धा जिल्ह्यामध्ये साहेब हे विजेचा पायाभूत सुविधा सुद्धा खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यासाठी शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा या ठिकाणी मिळाला पाहिजे ही मागणी आमची आहे साहेब. यासाठी भरीव तरतूद आपल्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो साहेब. साहेब, यवतमाळ जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहेत, जिल्हा रुग्णालय आहेत, उपजिल्हा रुग्णालय आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, आणि या सर्व रुग्णालयांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हे कमी आहे. याच्यासाठी सुद्धा आपण मधल्या काळात बैठक घेतली होती. ही पदं भरल्या गेली पाहिजेत, इथं ज्या सोयी सवलती आहेत त्या झाल्या पाहिजेत, ही सुद्धा खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे साहेब. यवतमाळमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साहेब मंजूर आहे, बिल्डिंग झालेली आहे, परंतु तिच्या पदांना मान्यता मिळाली नाही, आणि पदाला मान्यता मिळाली नाही म्हणून साहेब त्या ठिकाणी भरती होऊ शकली नाही. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जर झालं तर आमच्या जिल्ह्यातल्या गोरगरिबाला त्याचा फार मोठा फायदा होणार आहे साहेब, आणि म्हणून याही संदर्भात आपल्याकडे आम्ही मागणी करतो साहेब. यवतमाळ येथे साहेब कॅन्सर हॉस्पिटल आणि किडनी हॉस्पिटलची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे साहेब. ती सुद्धा मागणी आम्हाला खात्री आहे साहेब आपण नक्कीच पूर्ण करणार आहेत. आणि म्हणून यवतमाळ जिल्हा ही ओळख शेतीप्रधान म्हणून आहे साहेब. दुर्दैवाने या यवतमाळ जिल्ह्याची ओळख आत्महत्या आणि उद्योग विरहित जिल्हा म्हणून खऱ्या अर्थानं झालेली आहे. आणि म्हणून जिल्ह्यातल्या बेरोजगाराचं प्रमाण आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आहे साहेब. आमच्या जिल्ह्यातले लोक बाहेरच्या राज्यामध्ये काम करायसाठी जातात, मुंबईला जातात, पुण्याला जातात, आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका मोठ्या उद्योगाची उभारणी करणं फार काळाची गरज आहे साहेब. आणि या संदर्भात सुद्धा मी आपल्या कडून या ठिकाणी मागणी करतो साहेब. समृद्धी या ठिकाणी साहेब हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे बाजूने गेलेला आहे साहेब. या ठिकाणी या समृद्धी हायवेला आमचा यवतमाळ जिल्हा खऱ्या अर्थानं जोडणं सुद्धा महत्वाचं आहे साहेब. ही सुद्धा मागणी आमची पूर्ण आपल्याकडून होणार आहे साहेब. आम्हाला माहीत आहे, आम्ही सातत्यानं तुम्ही म्हणता की मी करून देतो साहेब. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल जिल्हा आहे साहेब, आणि या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांची मागणी आहे की आदिवासी समाजासाठी बिरसा खऱ्या अर्थानं याचे बिरसा मुंडा आदिवासी वास्तू संग्रहालय या जिल्ह्यामध्ये यवतमाळच्या ठिकाणी झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी 50 कोटी रुपयांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे आदिवासी बांधव साहेब अनेक वेळा आपल्याकडे निवेदन घेऊन आले, आणि ही सुद्धा मागणी आपण पूर्ण कराल ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतिमान आणि खऱ्या अर्थानं चालना देण्याच्या संदर्भात नेहमीच आपण सकारात्मक दृष्टीने या ठिकाणी आपल्याकडून राहिलेला आहे, आणि आज सुद्धा आपण नक्कीच या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी लवकर सोडव, म्हणजे लवकरात लवकर आम्हाला निधी देऊन ते प्रश्न मार्गी लावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि साहेब आपण या ठिकाणी आलात, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ मिळालेला आहे, अजून मिळणार आहेत. ही खऱ्या अर्थानं योजना शासन आपल्या दारी ही योजनेच्या माध्यमातून आज लोकांमध्ये समाधान आहे साहेब. अशा आपल्या या ठिकाणी सर्वजण जनता कौतुक करत आहे. आज आपण उशिरा जरी आला तरी प्रतिसाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे साहेब. आपल्या सोबत या ठिकाणी जनता आहे साहेब, आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं यवतमाळ जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न खऱ्या अर्थानं आपल्याकडून सोडवल्या जातील ही अपेक्षा व्यक्त करतून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राठोड साहेब. कृपया शांतता राखावी.
यानंतर ज्यांचे अमृततुल्य शब्द ऐकण्यासाठी आपण आतुर झाला आहात असे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना मी विनंती करते त्यांनी आपल्याला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शासन आपल्या दारी या अतिशय महत्त्वाच्या अशा उपक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सहकारी संजय राठोडजी, खासदार भावनाताई गवळी, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार अशोक उईके, आमदार संजीव रेड्डी बोदुरकरवार, आमदार डॉक्टर संदीप धुर्वे, आमदार किरण नाईक, आमदार इंद्रनील नाईक, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व सन्माननीय अधिकारी आणि एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, सकाळपासून आपण इथे उपस्थित आहात. इकडे बघितलं तर पूर्ण महिला, या शेवटच्या टोकापर्यंत महिला शक्ती, नारी शक्ती इकडे उपस्थित आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि इकडे सगळे आपले बांधव आणि भगिनी पण आहेत इकडे. आणि या सगळ्यांना भेटायला, आपल्याशी संवाद साधायला, आपलं दर्शन घ्यायला मी आलेलो आहे. खरं म्हणजे दसरा झाला आणि दिवाळी आता लवकरच एक नवा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये घेऊन येतोय. खऱ्या अर्थाने येणारी दिवाळी ही सगळ्यांना आनंदाची जावो, भरभराटीची जावो, आरोग्यदायी जावो. आणि म्हणूनच शासन आपल्या दारी म्हणजे यवतमाळकरांच्या दारी आम्ही घेऊन आलेलो आहे. मी तर माहिती घेतली की जवळपास 16 लाख लोकांची नोंदणी या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये झालेली आहे. ही अतिशय विक्रमी नोंदणी आहे. एक मी एवढंच सांगतो की शासनाचे निर्णय, शासनाच्या योजना या प्रत्येक माणसाला, लाभार्थ्याला भेटल्या पाहिजे. ही आपली भूमिका, ही शासनाची भूमिका. परंतु या ठिकाणी काही वेळा चक्रा मारणं, खेटे मारणं, पाठपुरावा करणं, याला नंतर जाऊ दे, ही योजना सोडून देऊया, नको कटकट, असं करून लोक ती योजना सोडून देत होते. सरकारी काम आणि 6 महिने थांब हा शब्द आम्ही कापून टाकलेला आहे. कारण शेवटी हे राज्य आपल्या सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, तरुणांचं आहे, सगळ्यांचं आहे. इथं दिव्यांग पण बसलेले आहेत. या दिव्यांगांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनाही योजनांचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, आज शेतकरी काही भागांमध्ये अडचणीत आहे, संकटात आहे. पण काळजी करू नका, हे तुम्हा शेतकऱ्यांचं राज्य आहे, हे कष्टकऱ्यांचं राज्य आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हा शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी सांगू इच्छितो, आपलं सरकार 6 वर्ष पूर्वी आपलं सरकार स्थापन झालं. पूर्वीचं काय झालं त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. परंतु आपल्या सरकारने नुकसान भरपाई दुप्पट केली. NDRFचे निर्णय बाजूला ठेवले. 2 हेक्टरची 3 हेक्टर केली. आपण सततच्या पावसामुळे होणारं नुकसान, आपण नुकसान कायमच्या नुकसान भरपाईमध्ये धरलं. 1 रुपयामध्ये पीक विमा देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे.
केंद्र सरकारचे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा जी योजना आहे वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचे, त्याच्यामध्ये आपल्या राज्याने देखील आणखी 6,000 रुपये टाकले आणि शेतकऱ्याला आता वर्षाला 12,000 रुपये मिळणार. बाकी तर योजना आहेत, मागेल त्याला शेततळ, ड्रीप इरिगेशन, बाकी जे जे काही जोडधंद्यासाठी लागणारं जे काय भाग भांडवल आहे ते देखील शेतकऱ्याला देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी संकटात येऊ नये, शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, अशा प्रकारची भूमिका आणि भावना आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून शेतकऱ्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण करणार आहोत. त्याच्या काही मागण्या संजय राठोड यांनी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. मी आपल्याला एवढंच सांगतो की शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर 21,000 शेतकऱ्यांना सोलर झटका मशीनचं वाटप करण्यात येईल. त्याचबरोबर 75 मॉडेल स्कूल जे आहे ती मागणी आपण मला वाटतं मायनिंग मधून 1 कोटी रुपये प्रत्येक शाळेला ठेवलेले आहेत. 75 मॉडेल स्कूलला देखील या ठिकाणी आपण मान्यता देतो. शेवटी हा विद्यार्थी आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि म्हणून चांगला विद्यार्थी घडवायचा असेल तर चांगल्या शाळा, चांगलं शिक्षण आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या राज्यातल्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग अतिशय मेहनत घेतोय. केसरकर काम करतायत, उच्च शिक्षण मंत्री काम करतायत, जेणेकरून आपली शैक्षणिक व्यवस्था आपली इतर सगळ्यांपेक्षा चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षकांच्या रिक्त पदांचा विषय आपण घेतला. त्या ठिकाणी देखील स्थानिक पातळीवर मानधन स्वरूपामध्ये ही पदं भरण्यास तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांनी कारवाई करावी आणि त्यात काय अडचणी असेल तर शासनाकडे पाठवा. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी वस्तू संग्रहालयाच्या उभारणी करता या ठिकाणी 50 कोटी रुपयांची मागणी आहे. हे नक्की यामध्ये सकारात्मक विचार करून आपण या आदिवासी बांधवांचं दैवत बिरसा मुंडा याला देखील मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. त्याचबरोबर यवतमाळ जे समृद्धी महामार्ग जो आहे याला जोडण्याची मागणी आपली आहे. मी मगाशी भावनाताईला विचारत होतो किती किलोमीटर आहे. 80 किलोमीटर आहे. इकडून 40 समजा तर सह्याद यवतमाळला समृद्धीला जोडल्यामुळे तुमचं जाणं येणं सुकर होऊन जाईल, अतिशय जवळचा प्रवास होईल. तशा प्रकारचे आदेश मी संबंधित विभागाला देतो, MSRDCला, आणि आपल्याला देखील त्याचा फायदा होईल. वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी रिक्त पद यावर देखील नक्की या DPDC मधून काय आपण हे करतोय का, आणि त्यामध्ये जे जे काय आवश्यक आहे त्यासाठी सोयी सुविधा देण्यासाठी देखील सरकार जबाबदार आहे. सरकारची जिम्मेदारी आहे आणि नक्की यामध्ये आरोग्य या सोयी सुविधा देण्यासाठी वैद्यकीय सोयी सुविधा देण्याचं काम सरकार करेल. सुपर स्पेशालिटी ट्रॉमा केअर युनिट करिता आवश्यक पदांना मान्यता देखील देण्याचा निर्णय आपलं सरकार घेईल. कॅन्सर वाढलेला आहे, डायलिसिसची आवश्यकता आहे आणि म्हणून त्यासाठी देखील आपला प्रस्ताव आपण पाठवा. त्याचा नक्की सकारात्मक आपण विचार करू. या ठिकाणी आणखी एक आपल्याला सांगतो, MIDC आहे आणि त्या ठिकाणी V-तारा कंपनीचा MOU झाला. आता 5,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट इथे येणार आहे आणि त्याचा फायदा इथल्या नागरिकांना, तरुणांना, गोरगरिबांना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने मी आपल्याला सांगू इच्छितो, आरोग्यामध्ये आता नागरिकांना चिंता करण्याची आवश्यकता नाही.
महात्मा ज्योतिराव फुले योजना 1.5 लाखाची होती ती आपण 5 लाखापर्यंत केलेली आहे. आणि श्रीमंतापासून गोर गरिबाला सगळ्यांना ती योजना लागू होणार आहे. आणि या पुढे जाऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये एकही पैसा न भरता कॅशलेस सेवा सुरू करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला आता आरोग्याची चिंता तुमची सरकारने उचललेली आहे. शेवटी हे राज्य आपल्या सर्वांचं आहे आणि म्हणून आपल्या आरोग्याची चिंता आपल्याशी सरकार करेल. आणि म्हणून त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छितो की ज्या योजना जगाशी सांगितलं सिंचन योजना, मला वाटतं 2.5 वर्षामध्ये मागच्या एकही सिंचन प्रकल्प मंजूर झाला नव्हता. चालू असणारी कामं, जलयुक्त शिवार योजनेची कामं सगळी बंद होती. आपलं सरकार आल्यानंतर 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि कोट्यावधी हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कसं चांगलं व्हावं. माझ्या माता भगिनी इकडे आहेत. एसटी मध्ये त्यांना 50% सूट देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि आता आमच्या भगिनी त्यांच्या नवऱ्याला, आमच्या बंधूला सांगतात, आता मी अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते, आपला बाजारहाट करून येते. अशा प्रकारे महिला भगिनींना देखील दिलासा देणारं काम निर्णय सरकारने घेतला. त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत, या ज्येष्ठ नागरिकांना देखील आपण 75 वर्षाच्या नागरिकांना एसटी मध्ये सवलत नाही, सूट देऊन टाकली. देवदर्शन तालुका लेवलला जाऊन आपली आरोग्य तपासणी हे करू लागले. आणि म्हणून वयोश्री योजना आपण लागू केली महिलांसाठी. मगाशी भावनाताईंनी सांगितलेलं आहे, महिला बचत गटासाठी देखील आपलं सरकार कटिबद्ध आहे. तुमचं खेळतं भांडवल जे आहे दुप्पट करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि CRPचं मानधन देखील आपण डबल केलेलं आहे. आणि 60 लाख महिला बचत गटामध्ये त्यांची नोंद आहे, ती आपण 2 कोटीपर्यंत पुढे नेण्याचा सरकारचा निर्धार आहे. आणि तुम्हाला महिला भगिनींनो, स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, तुम्ही बनवलेल्या वस्तूंचं ब्रँडिंग मार्केटिंग करण्यासाठी, विक्री करण्यासाठी देखील सरकार तुम्हाला पूर्ण मदत करेल. हा शब्द या एकनाथ शिंदेचा आहे. आणि त्याचबरोबर लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. मुलीचा जन्म झाल्याबरोबर 5,000, शाळेत जायला लागल्याबरोबर 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि 18व्या वर्षी 75,000 असे 1 लाख रुपये आपल्या मुलीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत. शेवटी सर्वसामान्य माणसाला जे काय पाहिजे आहे, आरोग्य सुविधा, चांगलं शिक्षण, शेतकऱ्याला योजना, त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, स्टार्टअपच्या माध्यमातून, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून आपण आता चेक दिला एकाला. अशा या सर्व योजनांमधून तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी सरकार नवीन नवीन उद्योगांना आपल्याकडे आमंत्रित करते, चालना देते, त्यांना सबसिडी देते, त्यांना रेड कार्पेट देते, जेणेकरून आपल्याला मी सांगू इच्छितो, उद्योग आले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. आणि म्हणून आपल्या राज्याला उद्योगपती प्राधान्य देत आहेत. आपण आपल्या परदेशी गुंतवणुकीमध्ये गेल्या 2.5 वर्षात मागे गेलो होतो. गुजरात, कर्नाटक पुढे आलं होतं, पण आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र आपलं राज्य पहिल्या नंबरवर आलेलं आहे. आणि म्हणून याचा लाभ आपल्याला मिळणार आहे.
रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून देखील मगाशी आपण दोघांना नोकऱ्या दिल्या. रोजगार म्हणजे सरकारी नोकऱ्यांबरोबर या खाजगी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून देखील लाखो लोकांना, लाखो तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम. आजच सकाळी बैठक होती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने. आज आपण 67,000 तरुणांना 5,800 कोटी रुपयाचं कर्ज दिलं आणि त्याचं व्याज सरकार भरतंय. अशा अनेक योजना आहेत. या अनेक योजनांच्या माध्यमातून आपण फार मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, या जिल्ह्यातले, या तालुक्यातले रस्ते चांगले असले पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे, आरोग्य सुविधा असल्या पाहिजे, या ठिकाणी उद्योग असले पाहिजे. आणि म्हणून सर्वसमावेशक असा विकास करण्याचं काम आपलं सरकार करतंय. आणि यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन, हे डबल इंजिनचं सरकार आहे. डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे केंद्र सरकारकडून देखील आपल्याला खूप मदत होती आहे. परवा स्मृती इराणी ताई आल्या होत्या, त्या आपल्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत. त्यांनी एक केंद्राची योजना आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी सुरू केली, जे त्यांचं पोषण आहार असेल, म्हणजे आपली गर्भवती माता भगिनी तिला 6,000 रुपये देण्याचा त्यांचा निर्णय त्यांनी घेतला केंद्र सरकारने. आणि आपल्या राज्यातले लाखो महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून असे केंद्र सरकारच्या योजना, आयुष्मान भारत असेल, अनेक योजना ज्या आहेत, या केंद्र सरकारने या राज्यासाठी आपल्याला जी मदत केली आहे. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील मी धन्यवाद देतो की या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याने खूप मदत आपल्याला आणि अनेक योजनांच्या माध्यमातून आपल्याला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की आपला भारत देश आज जगामध्ये आज त्याचं नाव रोशन करण्याचं काम, जगभरामध्ये आपल्या देशाला नाव लौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलंय. आणि म्हणून आपण ताट मानेने कुठेही गेलो तर जगभरामध्ये भारत देशाचं नाव आदराने लोक घेतात. ही आज झालेला बदल आहे. आणि म्हणून मागच्या 50-60 वर्षात जे झालं नाही ते गेल्या 9 वर्षामध्ये तेवढी विकासाची कामं, या देशाला पुढे नेण्याचं काम, या देशाला प्रगती पथाकडे नेण्याचं काम या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांनी केलं. आणि त्याचा फायदा आपल्या राज्याला देखील कसा करून घ्यायचा तो आपण घेतोय. पूर्वीचं सरकार काही त्या पद्धतीने काम करत होतं, आपल्याला मागितल्याशिवाय थोडी कोणी देणार आहे. आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो, योजनांची तिकडे जंत्री ठेवतो आणि त्या योजनांना मान्यता केंद्र सरकार देतं आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. आम्ही त्यांना सांगितलं, परवाच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मी सांगितलं, या दुष्काळग्रस्त भागामध्ये जे वाहून जाणारं पाणी, जिकडे दुष्काळ आहे, मराठवाडा, विदर्भ असेल, या ठिकाणी पाण्याचे वळतीकरणाचे प्रकल्प झाले पाहिजे, वॉटर ग्रीड झाले पाहिजे. आणि त्यासाठी राज्याच्या या प्रकल्पांना केंद्राचा देखील मदत पाहिजे आणि ती देखील देण्याचा निर्णय नक्की मोदी साहेब घेतील. आणि हे दुष्काळ मुक्त आपला किंबहुना ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे विभाग आहे त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम आपलं सरकार करेल. आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगेन की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हा आपण समृद्धी पाहिलं, एक गेम चेंजर प्रकल्प आहे. फक्त त्यावरून जरा सगळ्यांनी सावकाश गेलं पाहिजे. प्रवास जवळपास 50 लाख वाहनांनी आतापर्यंत प्रवास केला, 50 लाख वाहनांनी. आणि ते एक गेम चेंजर प्रकल्प आहे. आणि यवतमाळचा जो काय आपल्याला त्याला जोडायचा आहे, त्यामुळे यवतमाळला देखील
मुंबई नागपूर अतिशय जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला शिर्डीला साईबाबाचं दर्शन घ्यायचं असेल तर अगदी सहज आपण जाऊ शकाल आणि त्यासाठी देखील नक्की या ठिकाणी आपण निर्णय घेऊ. मी आपल्याला एवढंच सांगतो की मला समाधान आहे की आतापर्यंत हा 17वा कार्यक्रम आहे. शासन आपल्या दारी हा 17वा कार्यक्रम आहे आणि अमोल शिंदे आणि त्यांची टीम त्याला खूप मेहनत घेते आहे. आतापर्यंतच्या शासन आपल्या दारी या अभियानामध्ये 1,83,60,919 लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. ही अभिमानाची बाब आहे. यासाठी मी संबंधित लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, BDO, CO हे सर्व जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे. यांची नोंदणी करण्यासाठी मेहनत घेतली आहे. आज जवळपास 16 लाख लोकांची नोंदणी इकडे झाली आहे, बरोबर. आणि म्हणूनच अशा प्रकारची योजना राबवणारं देशातलं हे आपलं पहिलं राज्य आहे. शासन आपल्या दारी आपल्याकडे येऊन योजनांचं वाटप करणं, निर्णय घेणं, आपल्या योजना आपला लाभ देणं. आणि म्हणून मला अनेक लोक सांगत होते की आज या कार्यक्रमामध्ये जे 16 लाख जवळपास 601 कोटी रुपयाचं ह्या योजनांना आपण वाटप केलेलं आहे. मगाशी आपण जे भूमिपूजन केलं ते किती 851 कोटी रुपयांच्या योजनांचं आपण इथून भूमिपूजन केलं. आणि म्हणून आपल्याला मी सांगेन की आजपर्यंत जे आम्ही निर्णय घेतले ते निर्णय लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. स्वतःच्या हिताचा एकही निर्णय आम्ही घेतला नाही हे छाती ठोकपणे हा एकनाथ शिंदे आपल्या समोर सांगू इच्छितोय. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना आपल्या पायावर उभं करणं, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं, त्यांच्या आयुष्याला सुखी करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून या देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचं जे स्वप्न प्रधानमंत्र्यांचं आहे ते आपल्याला जे $5 ट्रिलियन आणि आपलं $1 ट्रिलियन उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे. आणि त्यासाठी विकास महत्त्वाचा आहे, डेव्हलपमेंट महत्त्वाची आहे. आणि मी हेही सांगू इच्छितो, मी आज सकाळी एक बैठक घेतली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. आणि मी आपल्याला या ठिकाणी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं की हा एकनाथ शिंदे खोटं बोलणार नाही, पण जे देईल ते टिकणारं देईल, ते फसवणारं देणार नाही. आणि म्हणून जे मराठा समाजाला जे आरक्षण आहे ते टिकणारं, नियमातलं, कायद्याच्या चौकटीत बसणारं देईल. म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी आज बैठक घेतली, सगळ्या कमिट्या बनवल्या, प्रेस कॉन्फरन्स घेतली, सविस्तरपणे मी सांगितलं. फक्त माझी एवढीच विनंती आहे, आपण मराठा समाजाने, मराठा बांधव जे आहेत त्यांनी थोडा संयम बाळगणं आवश्यक आहे. काही गोष्टी असतात त्या आज कुणबी दाखल्यांचा विषय होता. मराठवाड्यातल्या 11,530 कुणबी नोंदी मिळाल्या आपण ती जस्टिस शिंदे कमिटी नेमल्यामुळे. म्हणून सरकारचा हेतू स्वच्छ आहे. सरकार कुठेही आडपडदा ठेवू इच्छित नाही, परंतु कुणालाही खोटं आश्वासन देऊन खोटी फसवणूक सरकार करणार नाही. जे करेल ते आपल्या सर्वांच्या समक्ष, सर्वांच्या साक्षीने, आणि ते काम आपलं सुरू झालेलं आहे. या जस्टिस शिंदे कमिटीच्या माध्यमातून देखील आणि सुप्रीम कोर्टाच्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून देखील. आणि म्हणून मराठा समाजाने थोडं धीर धरावा आणि टोकाची भूमिका, टोकाचं पाऊल आपण उचलू नका. शेवटी एक जीव आपल्याला महत्त्वाचा असतो. आपण म्हणतो ना, एक मराठा लाख मोलाचा आपला जीव आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं एक आपले आंदोलन अतिशय शांततामय झाले पूर्वी, पण
पूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात जेव्हा आरक्षण दिलं आपण आणि ते हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज झालं तरी सुद्धा हायकोर्टामध्ये टिकवलं. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा गेलं तेव्हा सरकार बदललं, महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्या सरकारमध्ये पण मी होतो, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी जे निर्णय घेण्याचे अधिकार राज्याच्या प्रमुखाला असतात, त्या उपसमितीच्या अध्यक्षाला असतात, हे सगळं जे सुप्रीम कोर्टामध्ये जे आपण टिकवू शकलो नाही, ते जे लोकांचं अपयश आहे, त्या राज्यकर्त्यांचं अपयश आहे, तेच आज टीका करू लागलेत. म्हणून मी एवढंच सांगतो मराठा बांधव भगिनींना की आपण जे देणारे आहेत त्यांच्या सोबत येऊन आपण या मराठा समाजाला आरक्षण देऊया. कारण हा एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचं अख्खं मंत्रिमंडळ सर्वसामान्यांना न्याय देणारे लोक आहेत. त्यांच्या बरोबर आपण सोबत या आणि एक आपण टीम बनून काम करूया. आणि म्हणूनच टोकाची भूमिका, टोकाचं पाऊल उचलू नका. मी तिकडे देखील मनोज जरंगेंना विनंती केली, इथेही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की निर्णय होईल, सकारात्मक होईल, टिकणारं आरक्षण मिळेल, कायद्याच्या चौकटीमध्ये टिकेल असं मिळेल, फसणारं नाही मिळणार. रद्द होणारं निर्णय आम्ही घेऊ इच्छित नाही. कारण शेवटी आपल्याला एकमेकाला कायमस्वरूपी एक दुसऱ्याच्या सामोरं जायचं आहे. आणि म्हणून हे सरकार वेळ काढूपणा करणारं नाही, हे सरकार फसवणारं नाही, हे सरकार जे देणार आहे ते प्रामाणिकपणे देणार आहे. आणि म्हणून सरकारची विनंती आहे की थोडा वेळ आपण दिला तर सगळ्यातून मार्ग निघेल. आणि या सर्व मराठा समाज, सर्व समाज, इथं आदिवासी समाज आहे, बंजारा समाज आहे, इथे आणखी आपले समाज जे आहेत हे सर्व समाज, ओबीसी आहे, सगळे आहेत. या छताखाली कुठलाही दुजाभाव नाही. येणाऱ्या प्रत्येकाला ज्याची नोंद झाली आहे त्याला हा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून कुठलाही भेदभाव न करणारे सरकार आपल्याला नक्की न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा शब्द आणि अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला मी जे या सगळे संजय राठोड आणि या सर्व लोकांनी जे आयोजन केलं, एवढा भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण मी येताना पाहिलं की रस्त्यावरच माणसं. बोलो रस्त्यावर एवढी माणसं आहे तर मंडपात का आहे की नाही? तर बोलतो संजय म्हणाला मंडपामध्ये गेल्यावर दिसेल आपल्याला. आणि हे मंडप देखील ओसंडून वाहतोय. जिकडे नजर पोचत नाही तिथपर्यंत ही सगळी माणसं आपण नागरिक बांधव भगिनी बसलेला आहात. मी आपल्याला मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि संजय राठोड आपल्या ज्या काही या ठिकाणी योजना ज्या आहेत, सरकार आपलं आल्यानंतर आपण जर तुलना केली, 2.5 वर्षाचा काळ बघा आणि हा वर्षाचा काळ बघा, हे बदल झालेले बघा. हे या राज्यामध्ये सर्वांगीण विकास, सर्वांगीण बदल घडवणारं सरकार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आभार आभार. राष्ट्रगीतानंतर आजचा कार्यक्रम संपन्न असं जाहीर करतो. राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप होतो आहे. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
की, भारत माता की, भारत माता की। सर्वांचे मनपूर्वक आभार. जाताना सर्वांनी सुरक्षित जायचं आहे. कृपया कुठे गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या. सगळे सुरक्षित आला, सुरक्षित जा. माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी सोलार चरखा मशीनचं प्रात्यक्षिक पाहत आहे. त्यांनी आपल्या भाषणातून जवळपास 21,000 शेतकऱ्यांना सोलार झटका मशीन देण्याचं जाहीर केलं आहे आणि त्या मशीनचं प्रात्यक्षिक माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय भरतजी गोगावले आणि माननीय पालकमंत्री नामदार संजय राठोड साहेब या ठिकाणी पाहत आहेत. सर्वांना आग्रहाची विनंती आहे, कृपया कुठलाही गोंधळ न करता सर्वांना अगदी सुरक्षितपणे आपल्या घरी जायचं आहे. ज्या बसमध्ये आपला